माझं नाव संदीप वांद्रे. माझं नाव विजय वांद्रे. आमचा हा फ्लॅट ताथवडेमध्ये लोकेटेड आहे. आम्ही इंटरेस्टसाठी नियर अबाउट जुलैमध्ये आम्ही स्टार्ट केलं सर्चिंग. जे लोक आम्हाला भेटले त्यांनी कोटेशन्स आम्हाला जे दिले ते आमच्या बजेटच्या बाहेर असल्यामुळे आम्ही त्या हिशोबानेच पाहत होतो. आम्ही पहिले एक इंटेरियरकडे गेलो होतो, पण त्यांचा अनुभव आमच्यासाठी खूपच वाईट ठरला. बरेचशा अडचणी आल्या आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही त्याच्यासोबत पुढे न जाण्याचा डिसिजन घेतला होता. त्या दरम्यान मग आमची ओळख अखिल सरांशी झाली होती. सरांनी 2 वेळा व्हिजिट केली. त्यांच्याशी बोलल्यानंतर जो एक कम्फर्ट झोन असतो तो आम्हाला तिथे मिळाला होता. इव्हन बजेटच्या हिशोबामध्ये पण त्यांनी ज्या प्रकारे आम्हाला गाईड केलं, ज्या प्रकारे आमच्या अडचणींना समजून घेऊन त्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यावेळी, त्याच्यामुळे आम्हाला तो कम्फर्ट झोन बनला होता तिथे की ठीक आहे, चला आम्ही यांच्यासोबत जाऊ शकतो. फ्लॅटचा जो एंट्रन्स आहे तिथे बऱ्यापैकी स्पेसियस जागा आम्हाला भेटलेली आहे. तो एरिया मला थोडासा डिझायनर लुक मध्ये हवा होता. इंटरेस्ट पण समजतं आत इंटरेस्ट एवढा सुंदर छान डिझाईन केलं, आत केवढं छान असेल त्या हिशोबाने इंटरेस्ट महत्वाचा असतो. तिथे थोडासा कन्सर्न होता की शू केस कसा करायचा, त्याच्यामध्ये आपली डेलीची जी सगळी रिक्वायरमेंट आहे ती योग्य पद्धतीने बसली पाहिजे होती. पहिल्यांदा आम्ही जो बनवला होता लुक वाईज कसं येईल हे कळत नव्हतं. तिथे मला सरांनी छान गाईड केलं आणि ते इतक्या सुंदर प्रकारे सरांनी एक्झिक्यूट करून दिलेलं आहे. माझं जसं ड्रीम वर्क झालेलं आहे. नेम प्लेट बद्दल जर बोलायला गेलं तर म्हणजे त्याकरता शब्द नाही, इतकं सुंदर बनलेलं आहे माझं. स्पेसिफिक सेफ्टी डोअरच्या वेळी मी म्हणतो सरांना एक वेगळी डिझाईन करू, पण सरांनी त्या डिझाईन वरती ठाम होते, सर हीच डिझाईन पाहिजे. आणि जेव्हा मी डिझाईन केली आणि ती झाली तेव्हा मी सरांना स्पेसिफिक थँक्स म्हणलं की त्यांची ती डिझाईन होती, त्या डिझाईन मध्ये त्या सेफ्टी डोअरला लुक खूप छान आला आणि खरंच एंट्रन्स खूप छान झालाय. हॉल करताना खूप विचार करत होतो हॉल कसा होईल आमचा, कारण हॉल एवढाही मोठा नाही आमचा की त्यात प्रॉपर सगळं बसेल. 3D मध्ये सरांनी खूप छान प्रकारे डिझाईन केला. टीव्ही युनिट आणि स्पेशली गणपतीसाठी जे माझं सिटिंग होती ते सरांनी छान लोकेट केलं ऍज कम्पेअर विथ टीव्ही युनिट आणि सोफा डिझाईन आणि स्पेसिफिक टेम्पल खूप छान प्रकारे त्यांनी डिझाईन केलं. देवघर कसं करायचंय आणि तिथं आपण डायनिंग कसा प्लेस करायचा तो मला अखिल सरांनी छान प्रकारे एक्झिक्यूट करून दिला. किंवा माझ्या डोक्यामध्ये जी कल्पना होती ती त्याने एक्झॅक्ट करून दिली. मला मेन कन्सर्न होता माझ्या किचनचा. माझा किचन जो होता तो खूप मोठा आणि खूप छोटा असा नाहीये, त्याच्यामुळे तो मेन कन्सर्न होता माझा की माझं किचन मला थोडंसं स्पेसियस व्हावं, फक्त अस्थेटिक लुक पेक्षा तो युजेबल चांगला असावा, हा माझा कन्सर्न पहिल्यापासून होता. तो सरांनी मला चांगला करून दिला. त्याच्यामधनं माझ्या किचनच्या तिथे स्मॉल ह्याच्यामध्ये ब्रेकफास्ट युनिट सारखं मंदिराच्या इथे जो कन्सोल आम्ही केला, मी विचार करत होती मला तिथं मिरर पॅनल हवं होतं आणि ती माझी रिक्वायरमेंट पूर्णतः सरांनी फुलफिल करून दिलेली आहे. जे समाधान मिळायचं होतं ते सगळं आम्हाला मिळालेलं आहे. मास्टर बेडरूम सगळ्यात मेन कन्सर्न होता आमचं लॅमिनेट सिलेक्शन. मी तर हात टेकले होते, मला तर काहीच आवडत नव्हतं आणि मला जे आवडायचं ते आमच्या मॅडमला आवडत नव्हतं. त्यावेळी मी विचार केला सर तुम्ही सजेस्ट करा काय करायचं ते, आणि फायनली त्यांनी जे सिलेक्ट केलं ते खूप छान प्रकारे मास्टर बेडरूम सिलेक्ट झालं आणि ती मास्टर बेडरूम खूप छान झाली. मला कन्सर्न होता मेन तर आपला ड्रेसिंग टेबल. फिमेल्सना ते फार महत्वाचं असतं. जागा म्हणावी तशी नव्हती, पण सरांनी ती हेडबोर्डच्या माध्यमातून इतकी छान यूज केलेली आहे की इमॅजिन नाही करू शकत आपण तिथे ड्रेसिंग टेबल वगैरे काय बनवू शकतं. मिरर मोठ्या प्रमाणामध्ये हवा ज्याच्यामध्ये फुल इमेज आपली दिसेल आणि ती सरांनी खूप छान प्रकारे एक्झिक्यूट करून दिली आहे.
अजून एक मला पॉइंट इथे सांगावासा वाटतो. जेव्हा आम्ही ह्या जर्नीमध्ये होतो तेव्हा बऱ्यापैकी गोष्टींच्या सिलेक्शन बद्दल किंवा मटेरियल बद्दल, मग ते तुमचे हिंजेस असो, लॅमिनेट्स असो किंवा पडदे बाकी कोणत्याही ह्याच्यातले असो, ह्याच्याबद्दल आम्हाला त्याच्यामधलं नॉलेज काहीच नव्हतं. म्हणावं गेलं तर त्या बाबतीमध्ये आमचं झिरो नॉलेज म्हटलं तरी चालेल. पण ह्या सगळ्या पॉइंट्समध्ये सरांनी आमच्या बजेटनुसार जे जे योग्य असेल ते खूप छान प्रकारे गाईड केलं आणि त्याच्यातून जी काही माहिती मिळाली ती माहिती आम्हाला आता इथून पुढेही उपयुक्त होईल. अपूर्वा मॅडमची खूप मदत झालेली आहे आम्हाला. त्याच्यामध्ये पडदे सिलेक्शन असो किंवा कलर कॉम्बिनेशन्स असो, बऱ्याच ठिकाणी आपण इंटिरियर पर्सन नाहीये, लेमॅन म्हणून जर आपण विचार केला तर आपला विचार आणि आपले थॉट ह्यांच्यानुसार जमत नाहीत, जुळत नाहीत म्हणता येते. पण तिथे जे काही कलर कॉम्बिनेशन्स बसवायचे होते किंवा आमच्या विचारानुसार, आमच्या थॉटनुसार त्यांना जसं मॅचअप करता येईल ते त्यांनी योग्य पद्धतीने केलं. कधी असं नाही जाणवलं की नाही ते आम्हाला ओव्हर पॉवर करतायत किंवा ओव्हर डॉमिनेट करतायत की नाही तुम्ही हे नाही केलं पाहिजे, असं कधीच नाही जाणवलेलं आहे. ह्या पूर्ण जर्नी आमची एकदम स्मूथ आणि सुंदर गेलेली होती. जेव्हा आम्ही या प्रोसेसमध्ये सुरुवातीला होतो हे अपेक्षित नव्हतं की आमचा हा जो प्रोजेक्ट आहे इतका सुंदरपणे टर्नआउट होईल. ह्याचं सगळं क्रेडिट आयडियली अखिल सरांना आहे की त्यांनी छान प्रकारे हा एक्झिक्यूट करून दिला. प्रत्येक गोष्टीत त्यांनी दोघांचंही खूप बारीक लक्ष होतं आणि प्रत्येक सिलेक्शन त्यांचं खूप छान होतं. मी त्यांच्यावर प्रत्येक गोष्ट सोडली होती की तुम्ही तुमचं जे होईल ते बेस्टच होईल, त्या हिशोबाने चालू होतं आणि खूप छान सिलेक्शन झालं. त्यांनी स्वतः छान सिलेक्शन केलं. गेस्ट बेडरूम पण छान डिझाईन केला. सोफा कम बे विंडोचा वापर करून बनवण्याचा एक प्रयत्न केला होता आणि जे कलर कॉम्बिनेशन त्यांनी सजेस्ट केलं आम्ही त्यांच्याप्रमाणे गेलो. लाईट कॉम्बिनेशन सुद्धा सरांनी सजेस्ट केली. माझा कन्सर्न होता तो होतोय कसा, पूर्ण वेगळं केलं होतं मी. पूर्ण झाल्यावर बघितल्यावर खूप समाधान वाटलं. तीच रूम आता आमची डिझायनर रूम वाटते. टीमवर्क बरोबर काम करताना अनुभव खूप छान होता आणि आम्ही विचारही करू शकत नाही आता जे पूर्ण आहे हे नक्की आमचाच फ्लॅट आहे आम्ही याचा विचार पण करू शकत नाही. लॅमिनेट सिलेक्शनच्या वेळी ऑलमोस्ट आम्ही 4-5 मीटिंग झाल्या, पण सिंगल मीटिंगसाठी सुद्धा अखिल सरांनी त्यात सांगितलं की असं होईल, असं होऊ शकतं. आणि मी खूप हॅप्पी आहे खरं सांगायचं तर. मी विचार नव्हता केला की एवढ्या छान प्रकारे हे होऊ शकतं. आणि कधी कधी विचार करतोय नक्की माझंच घर आहे का. अपूर्वा मॅडमचं, अखिल सरांचं खूप खूप मनापासून आभार की त्यांनी ज्या प्रकारे आम्हाला गाईड केलंय, प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी गाईड केलंय. खूप खूप छान अनुभव आहे टीमवर्क काम करण्याचा.